आज आपल्याला बनवायची एकदम चटपटीत आणि चमचमीत अशी भरली वांग्याची भाजी। पाण्याचा वापर न करता आपल्याला ही भाजी तयार करायची आहे। बनवण्यासाठी एकदम सोपी आहे आणि झटपट तयार होते। ऑफिसचा टिफिन असेल किंवा प्रवासासाठी तुम्हाला एखादी सुकी भाजी बनवायची असेल त्यावेळेला तुम्ही ही भाजी तयार करू शकता। वांग्याची भाजी तयार करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। 2 मोठे चमचे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत। 4 चमचे आपण या ठिकाणी सुकं खोबरं घेतलेले आहे। खोबरं मी या ठिकाणी किसून घेतलेले आहे। 1 मोठा चमचा आपण या ठिकाणी तीळ घेतलेले आहेत। 1 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 2 ते 3 अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत। भाजीसाठी आपण या ठिकाणी वांगी मध्यभागी अशी कट करून घेतलेले आहेत। एक आडवी आणि उभी लाईन टाकून आपण अशी कट करून घेतलेले आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये मी हे वांगे टाकून घेतलेले आहेत। मिठाच्या पाण्यामध्ये वांगे टाकल्यामुळे वांग्याचा रंग काळा पडत नाही। भाजीसाठी लागणारा जो मसाला आहे तो मसाला तयार करायचा आहे। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये आता आपल्याला सर्वात अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आपल्याला छान खरपूस आणि खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे मी छान खरपूस आणि खमंग असे भाजून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। शेंगदाणे एका ताटामध्ये काढून यावरील जे छिलका आहे ते काढून घ्यायचे आपल्याला। त्याचबरोबर त्यानंतर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे। त्याच कढईमध्ये आता मी तीळ देखील भाजून घेत आहे। तीळ देखील आपल्याला छान खमंग आणि खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। आपले तीळ देखील छान भाजलेले आहेत। तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। तीळ देखील आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण खोबरं भाजून घेणार आहोत। या ठिकाणी मी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे। तुम्ही खोबऱ्याचे काप देखील घेऊ शकता। खोबऱ्याचा कीस देखील आपण छान भाजून घेऊया। खोबऱ्याच्या किसाचा आपला छान रंग बदललेला आहे। आपले जे खोबरं आहे ते छान भाजलेलं आहे। याचा रंग बदललेला आहे। मस्त असा डार्क रंगामध्ये आपण हे खोबऱ्याचा कीस भाजून घेतलेला आहे। आता हे जे खोबरं आहे ते देखील आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। मिक्सरला आपल्याला हे सर्व मसाले छान बारीक असे फिरून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी मिक्सरचा एक जार घेतलेला आहे। त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। शेंगदाण्याचा मी छिलका काढून घेतलेला आहे। भाजलेलं सुकं खोबरं आणि तीळ मी एकत्रित एकाच ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण यामध्ये अद्रक आणि लसण देखील टाकून घेतलेलं आहे। भाजीला छान चटपटीत अशी चव येण्यासाठी थोडीशी आपल्याला यामध्ये चिंच टाकायची आहे आणि त्याचबरोबर चिंचेचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी यामध्ये आपण थोडासा गूळ टाकलेला आहे। तुम्हाला जर चिंच टाकायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। पण चिंच आणि गूळ टाकल्यामुळे आपल्या भाजीला छान चटपटीत अशी चव येते। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे। यामध्ये मी पाव चमचा हळद टाकलेली आहे। आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। अर्धी वाटी पाणी टाकून आपल्याला हा मसाला छान बारीक असा वाटून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी मिक्सरला एकदम बारीक असं फिरवून घेतलेलं आहे। आता हे मसाला आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा धने पावडर टाकून घ्यायचा आहे। एक अर्धा चमचा आपण काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेला आहे। एक अर्धा चमचा आपण रेग्युलर लाल तिखट टाकलेला आहे। अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे। त्यामुळे भाजीला खूप मस्त अशी चव येते। तुमच्याकडे साठवणीचा जो मसाला असेल ते कुठलाही तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। गरम मसाला, किचन किंग मसाला किंवा गोडा मसाला, काळा मसाला, कुठलाही मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये टाकू शकता आणि हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। आपला जो मसाला आहे या मसाल्यामध्येच आपल्याला सर्व साहित्य टाकून घ्यायचे आहे। फोडणीमध्ये आपल्याला हळद मीठ टाकायचं नाहीये। त्यामुळे या मसाल्यामध्येच आपल्याला सर्व साहित्य टाकून घ्यायचे आहे। मसाला आपण छान मिक्स करून घेतलेला आहे। बघू शकता मसाल्याला एकदम मस्त असा रंग आलेला आहे। हा मसाला तुम्ही कुठल्याही सुक्या भाजीसाठी किंवा रस्सा भाजीसाठी वापरू शकता। बटाट्याची, गोबीची किंवा दोडक्याची कुठल्याही भाजीसाठी तुम्ही हा मसाला वापरू शकता। हा मसाला तुम्ही डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवला तर 4 ते 8 दिवस तुम्ही हा मसाला कुठल्याही भाजीसाठी वापरू शकता। आता हा तयार मसाला आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे। जेवढा बसेल तेवढा आपल्याला दाबून हा मसाला भरून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी हे वांगे भरून घेतलेले आहे। मी जेवढा बसेल तेवढा मी मसाला यामध्ये भरून घेतलेला आहे। काठोकाठ असे आपण हे टम्म असे वांगे भरून घेतलेले आहे। सर्व वांग्यामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे। सर्व वांग्यामध्ये आपण हा मसाला भरून घेतलेला आहे। हा जो उरलेला मसाला आहे तो आपल्याला वांग्याची भाजी तयार करताना वापरायचा आहे। वांग्याच्या भाजीमध्ये पाण्याचा वापर करायचा नाहीये। त्यासाठी आपल्याला वांग्याला थोडंसं वाफवून घ्यायचं आहे। वांग्याला वाफवण्यासाठी कढईमध्ये मी 1.5 ग्लास पाणी ठेवलेलं आहे तापवण्यासाठी आणि त्यावरती आपण एक चाळणी ठेवून घेतलेली आहे। चाळणीवरती आता आपल्याला हे वांगे ठेवून घ्यायचे आहेत आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिट आपल्याला हे वांगे छान वाफवून घ्यायचे आहेत। वांग्याला आपल्याला छान वाफ देऊन घ्यायची आहे। त्यामुळे आपले वांगे छान शिजतात। एक 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। आता यावरील झाकण मी उघडून घेतलेलं आहे। आपल्या वांग्याचा रंग बदललेला आहे। वांगे आपले छान शिजलेले आहेत। एका सुरीच्या मदतीने आपण हे वांगे चेक करून घेऊया। बघू शकता तुम्ही वांगे छान शिजलेले आहेत। आता आपल्याला हे वांगे काढून घ्यायचे आहेत। आता वांग्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। तेल छान तापलेले यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी आपली छान फुटलेली आहे। आता आपल्याला यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहे। जिरे देखील आपले छान फुललेले आहेत।
जो उरलेला मसाला आहे तो मसाला टाकून घेऊया आणि मसाला आपल्याला छान तेलावरती परतून घ्यायचा आहे। यामध्ये आता आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। एक अर्धा ते 1 मिनिट मी मसाला छान तेलावरती परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला जे वाफवून घेतलेले वांगे आहेत ते वांगे टाकून घ्यायचे आहेत आणि वांग्याला देखील आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। एका चमच्याने आपल्याला वांगे छान मिक्स करत हे वांगे 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचे आहेत। वांग्याला आपण छान चमच्याने मिक्स करून घेतलेले आहे आणि यावरती आपल्याला एक झाकण ठेवून घ्यायचं आहे। झाकणावरती मी 2 ते 3 चमचे पाणी टाकून घेतलेले आहे, त्यामुळे भाजीमधील जो मसाला आहे तो एकदम कोरडा किंवा सुका होणार नाही आणि भाजी आपली करपणार देखील नाही। त्यासाठी आपल्याला झाकणावरती 2 ते 3 चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट आपण याला छान वाफ काढून घेऊया। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि आता आपल्याला झाकण उघडून वांग्याची भाजी मिक्स करून घ्यायची आहे। एकदम चमचमीत अशी आपली वांग्याची ही भाजी तयार झालेली आहे। आता सर्वात शेवटी आपल्याला भाजीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि भाजीला छान मिक्स करून घ्यायचं आहे। चवीला एकदम भन्नाट लागते। भाकरीसोबत पोळीसोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता। मस्त चमचमीत आणि चटपटीत अशी आपली ही वांग्याची भाजी तयार झाली। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी स्वातीस मराठी रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुकवरून जर व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका। भेटूया तशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।